नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 10वीच्या विद्यार्थ्यांचा इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा लेसन आपण पाहत होतो. त्यातले 2 लेक्चर्स आपण घेतले. हा तिसरा पॉईंट किंवा तिसरं लेक्चर्स आज आपण कंडक्ट करत आहे. पहिल्या याच्यात आपण काही बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हे लर्न केले. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक जनरेटर आणि डिफरन्स बिटवीन AC अँड DC हे पॉईंट्स कन्क्ल्यूड केले. नाव वी कॅन कन्क्ल्यूड टू अवर नेक्स्ट टॉपिक दॅट इज इलेक्ट्रिक मोटर. ओके. AC जनरेटर हा प्रिन्सिपल आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये लर्न केला. 2 प्रकारचे करंट आपल्याला माहीत आहे, AC करंट अँड DC करंट. AC करंट मीन्स अल्टरनेटिंग करंट अँड DC करंट मीन्स डायरेक्ट करंट. AC करंटवर ACचे डिव्हायसेस चालतात, जे की आपण डायरेक्टली प्लगमधून जे डिव्हायसेस वापरतो त्यांना आपण AC डिव्हायसेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल फॅन, TV, देन ट्यूबलाइट्स, देन युअर रेफ्रिजरेटर, देन ग्राइंडर. All these types of direct plugging devices we called as the AC devices, while those devices we can use by the charging किंवा ज्याच्यामध्ये आपण चार्जिंग करू शकतो त्या डिव्हायसेसला म्हणतो आपण DC डिव्हायसेस, किंवा तिथे जो करंट आपण यूज करतो तो असतो DC करंट. सेलवर चालणारे डिव्हायसेस, बॅटरीवर चालणारे डिव्हायसेस, जिथे आपण इलेक्ट्रिसिटी स्टोअर करतो ती स्टोअर इलेक्ट्रिसिटी म्हणजेच DC इलेक्ट्रिसिटी. जी इलेक्ट्रिसिटी स्टोअर होत नाही, जी आपल्याला डायरेक्टली पॉवर सप्लाय मधून घ्यावी लागते, दॅट इज वी कॉल्ड एज द AC करंट. AC जनरेट कसा करायचा त्याचा प्रिन्सिपल आपण मागच्या लेसनमध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये पाहिला. दॅट इज हाऊ AC इज जनरेटेड बाय युजिंग AC जनरेटर. आता बरोबर त्याच्या उलट की AC जनरेटर जसा वर्क करत होता तशीच AC मोटर वर्क करते, फक्त तोच प्रिन्सिपल आपल्याला तिथे रिव्हर्स यूज करावा लागते. ओके. नाव वी कन्क्ल्यूड टू अवर टॉपिक दॅट इज द AC मोटर और इलेक्ट्रिक मोटर. Now see here, electric motor is the device which converts electrical energy into mechanical energy. आपल्या घरी असे बरेचसे डिव्हायसेस आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर यूज केलेली असते. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे असणारा फॅन, आपल्या इथे असणारी पाण्याची मोटर किंवा पंप, व्हॅक्यूम क्लीनर किंवा रेफ्रिजरेटर और दॅट इज ग्राइंडर और मिक्सर किंवा वॉशिंग मशीन, त्याच्यामध्ये पण मोटर असते जी की मूव्ह होते. या डिफरंट टाईपचे इलेक्ट्रिक मोटर्स जे आहेत या वेगवेगळ्या पर्पजनी आपण यूज करत असतो. ओके. सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक मोटर? सो इन डेफिनेशन वी कॅन से दॅट ए डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन होते मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे मूव्हिंग एनर्जी, जिथे काहीतरी मूव्ह होते. सपोज मी माझा हात मूव्ह करतो, सो माय हँड कॅन वर्क और मूव्हिंग ॲज द मेकॅनिकल एनर्जी और इट वर्क्स ऑन दॅट पर्टिक्युलर मेकॅनिकल एनर्जी. जनरली ही एनर्जी आपण राउंडिंग किंवा रोटेशनल पर्पजसाठी यूज करतो. सो वी से दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी. वी कॉल्ड इट ॲज द इलेक्ट्रिक मोटर. त्याला आपण इलेक्ट्रिक मोटर असं म्हणतो. इथे इलेक्ट्रिक मोटरचं एक सिम्पल पिक्चर तुम्हाला दिसत आहे, दॅट इज वी कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक मोटर. ओके. वी कॅन बी इट इज यूज्ड इन द फॅन्स, रेफ्रिजरेटर्स, then mixers, washing machines, computers, pumps, etc. etc. Where are the rotational purposes devices are present? जिथे जिथे moving rotational devices असतात ते म्हणजेच तुमची इलेक्ट्रिक मोटर. Okay, here you can see the different types of electric motors we can use for our different general purposes. Then important thing is that there are 2 kinds of electric motor. 2 प्रकारचे इलेक्ट्रिक मोटर असू शकतात. एक तर AC इलेक्ट्रिक मोटर, सेकंड इज DC इलेक्ट्रिक मोटर. AC सप्लायवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्स त्यांना म्हणू आपण AC इलेक्ट्रिक मोटर. DC सप्लायवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर त्यांना म्हणू आपण DC इलेक्ट्रिक मोटर. आपला जो घरी फॅन आहे तो ACवर वर्क करते, आपण डायरेक्टली प्लगमधून त्याला सप्लाय देतो. सो दॅट इज वी कॉल्ड ॲज द AC इलेक्ट्रिक मोटर. ओके. किंवा आपल्या गाडीची ज्या काही इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आपण पॉवर सप्लाय नाही, त्याच्यामध्ये बॅटरीज यूज केलेल्या असतात. तर त्या बाईकच्या मोटरला किंवा त्या बाईकमध्ये जी मोटर मूव्ह होते त्याला आपण म्हणू DC इलेक्ट्रिक मोटर. ओके. आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या
हेअर ड्रायर्स वगैरे असतील त्याच्यामध्ये जर डी सी किंवा सेल किंवा बॅटरीज यूज केल्या असतील तर त्या बॅटरीवर चालणाऱ्या मोटरला म्हणतात डी सी इलेक्ट्रिक मोटर डायरेक्टली प्लगमधून चालणाऱ्या मोटरला आपण म्हणतो ए सी इलेक्ट्रिक मोटर. ओके, नाव सी इलेक्ट्रिक मोटर्स. सो दिस इज द बेसिक डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक मोटर. ओके, ही इलेक्ट्रिक मोटरची एक बेसिक डायग्राम आहे. हाऊ इज द कन्स्ट्रक्शन ऑफ ए सी इलेक्ट्रिक मोटर इज शोन इन दिस फिगर. ए सी इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन या फिगरमध्ये आपल्याला दिसते. ओके, नाव हिअर यू कॅन सी देर आर वन नॉर्थ पोल, अगेन हिअर इज द साऊथ पोल. देर आर टू मॅग्नेट्स आर यूज्ड. हे दोन मॅग्नेट आहे, दॅट इज परमनंट मॅग्नेट. In the between that magnet, this is ABCD name is the coil. Okay, this is one is the copper coil. कॉपरची एक वायर असते ज्याला आपण कॉईल असं म्हणतो किंवा त्याला आर्मेचर असं पण म्हणतात. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द कॉईल अँड आर्मेचर. नाव see here that it is connected with the two rings. Okay, two half rings are present there. Two half copper rings are present there. That is we called as the slip rings. Okay, here you can see that two slip rings X and Y. Okay, we can say that this half part is the X slip ring and this half part is the Y slip ring, and that is connected with the battery. Okay, now you can see below that there is the positive and negative terminal, it is the battery, and on that battery we can give the supply to this particular armature, or we see that construction of that electric motor. Here is the key for on and off purposes. Okay, this is the simple construction of electric motor. In that there is two magnet are present there. Between magnet there is one copper coil is present there. We also called it as armature. Again, on the axle there are two slip rings, which is the half portion. Half slip rings are present there and which is connected to the electric battery. Okay, which is connected to the battery. This is the electric motor. आता मागच्या वेळेस आपण इलेक्ट्रिक जनरेटर समजून घेतलं होतं, त्याची डायग्राम पण अशीच होती. त्याच्यात काय डिफरन्स आहे तो तुम्ही इथे बघू शकता. ही डायग्राम आहे इलेक्ट्रिक जनरेटरची. जवळपास ह्या दोन्ही डायग्राम्स तुम्हाला सारख्या दिसत असतील, पण याच्यातला मुख्य फरक हा आहे किंवा बेसिक डिफरन्स इज दॅट हिअर ही कॉईल आपण मूव करतो काहीतरी मेकॅनिकल एनर्जी यूज करून. ही कॉईल आपण मूव करतो काहीतरी मेकॅनिकल एनर्जी यूज करून, आणि ज्यावेळेस ही कॉईल मूव होते त्यावेळेस या वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. या वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. इथे तुम्हाला कुठल्याच प्रकारची बॅटरी नाही आहे. या फिगरमध्ये जनरेटरच्या फिगरमध्ये बॅटरी नाही आहे, तर तिथं गॅल्व्हानोमीटर आपण करंट इंडिकेशनसाठी यूज केलेला आहे. इन इलेक्ट्रिक मोटर, या इलेक्ट्रिक मोटरच्या फिगरमध्ये तुम्हाला इथे खाली बॅटरी दिसत आहे. या फिगरमध्ये बॅटरी नाही आहे. सेकंड इम्पॉर्टंट डिफरन्स इज दॅट हिअर टू स्लिप रिंग्स आर इन द हाफ पोर्शन. हाफ टू स्लिप रिंग्स यूज केलेल्या आहे. इथे कम्प्लिटली दोन रोटेशनल स्लिप रिंग्स यूज केलेल्या आहेत, विच आर कनेक्टेड टू द कार्बन ब्रशेस, जे की कार्बन ब्रशेसला कनेक्टेड आहे. दोघातला महत्त्वाचा फरक हा आहे की इथे आपल्याला कॉईल मूव करावी लागते. कॉईल मूव झाली की करंट जनरेट होतो. इथे आपण करंट देतो आणि करंट दिल्यानंतर ही कॉईल याच्यामध्ये मूव करते. म्हणजेच काय, तर इथे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि इथे इलेक्ट्रिसिटी वापरून त्या कॉईलला मूव करतो किंवा कॉईलला रोटेट करतो. अँड दिस बोथ मोटर और जनरेटर इज वर्क्स ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. या दोन्हीही केसेसमध्ये फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या प्रिन्सिपलवर ह्या दोन्हीही मोटर वर्क करतात. मला वाटते तुम्हाला याच्यातला बेसिक डिफरन्स लक्षात आला असेल. चला आपण पुढे पाहू. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन परत एकदा मी रिपीट करतो. द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, करंट इज इंड्यूस इन द कॉईल. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस कॉईल्समुळे चेंज झाले तर करंट हा इंड्यूस्ड होतो. मॅग्नेटिक, परत पहा या डायग्राममध्ये येऊ आपण. याच्यामध्ये या फिगरच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरच्या फिगरच्यामध्ये किंवा या जनरेटरच्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ही मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला इथे ॲरोने इंडिकेट केलेली आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईल मूव झाली म्हणजेच काय, तर या सप्लायमध्ये किंवा या वायरिंगमध्ये करंट जनरेट होतो.
या सर्किटमध्ये करंट जनरेट होतो. हाच आपला फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सांगतो की नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, current is induced in the coil, and this is known as Faraday's law of induction. Okay, in this figure you can see there are the north pole and south pole. नॉर्थ आणि साऊथमध्ये फ्लक्स तयार होतात किंवा मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ही मॅग्नेटिक फील्ड जर आपण या कॉईलने चेंज केली तर इथे गॅल्व्हानोमीटरमध्ये तुम्हाला करंट इंड्यूस्ड झालेला दिसेल. ओके, next see this Faraday's laws gives by the name of the scientist Michael Faraday, and he not only gives the Faraday's law of induction, he also gives the laws of electrolysis as well. Okay, now see that next Fleming's left hand rule. Okay, something problem is on the screen. Fleming's left hand rule is our title, Fleming's left hand rule. Okay, so see here Fleming's left hand rule. See here, Fleming's left hand rule states that on your left hand you can stretch your finger is like that. So force is indicated by the thumb, magnetic field indicated by this index finger, and current is indicated by this middle finger. पहा या लेफ्ट हँड रूलला कसं आपण यूज करू शकतो तर ही मॅग्नेटिक फील्ड आहे, ही करंटची फील्ड आहे विच आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. सो द फोर्स इज इंडिकेटेड ॲट द अपवर्ड साईड. म्हणजे आपल्याला या दोन फिंगर्स लक्षात ठेवायच्या तुम्ही. या फिंगरमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या फिंगरमध्ये करंट आहे, तर फोर्सची डायरेक्शन वर राहील. ॲट द सेम टाईम जर मी हे फिंगर माझी रिव्हर्स करतो, मॅग्नेटिक फील्ड जशीच्या तशी आहे फ्रेंड्स. मॅग्नेटिक फील्ड ही आधी पण अशीच होती याच डायरेक्शननी आणि आता ती याच डायरेक्शननी आहे. करंटची फील्ड चेंज झाली. आधी करंटची फील्ड या डायरेक्शनला होती, आता करंटची फील्ड या डायरेक्शनला झाली, तर फोर्स हा कुठे असणार आहे, खाली गेला. फोर्सची डायरेक्शन ही डाऊनवर्ड असेल. म्हणजे करंटची डायरेक्शन चेंज झाली की फोर्सची डायरेक्शन चेंज होते, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला ॲज इट इज ठेवावी लागते. दॅट इज ओनली द प्रिन्सिपल दॅट गिवन बाय द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. यू कॅन बी राईट डाऊन इन द स्टेटमेंट ॲज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल स्टेट्स दॅट द थंब इंडिकेट्स द फोर्स, index finger indicates the magnetic field, and the current is indicated by the middle finger. Okay, so this is the Fleming's left hand rule which is used in the principle of Faraday's law of electromagnetic induction for electric motor. इलेक्ट्रिक मोटर कशी वर्क करते तर त्याचा जो बेसिकली प्रिन्सिपल आहे तो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलच्या इंडिकेशननी त्याचे डायरेक्शन डिसाईड होतात. कसे ते मी पुढे तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. हे थोडंसं तुम्हाला कठीण जात असेल पण हे थोडंसं तुम्हाला समजते. पाहू आपण पुढे. हे दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स एक्झाम्पल्स. ओके, वेगवेगळे डिव्हाइसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर्स यूज करतो, आयदर AC मोटर ऑर DC मोटर. पण आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त DC मोटर्स लर्न करायची आहे. AC मोटर्सचं वर्किंग प्रिन्सिपल आपल्याला नाही आहे, त्याच्यामुळे यू कॅन बी कन्सिडर्ड ॲज द DC मोटर ॲज वेल. DC म्हणजे सेलवर किंवा बॅटरीवर चालणाऱ्या मोटर्स. ओके, हिअर यू कॅन सी दॅट दिस इज द फूड मेकर, then this is conveyor belt, this is vacuum cleaner, this is also the different vacuum cleaners which can use that DC motor. This is a bus or electric car. These are the different kinds of home appliances. Then that medical equipments, this is the DC battery, this is electric tools. These are all are the examples of different kinds of motors where we can use the electric motor. Now see, by using the video we can see that how that electric motor can work. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर कशी वर्क करते ते इझिली अंडरस्टूड होईल. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक DC मोटर ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, नाव सी हिअर फ्रेंड्स, दोन पोल आहेत. वन इज द नॉर्थ मॅग्नेट पोल अँड सेकंड इज द साऊथ मॅग्नेट पोल. त्याच्यामध्ये फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड ही नॉर्थकडून साऊथकडे मूव्ह होते. त्याच्यामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर आपल्याला मूव्ह करायचा आहे. करंट कॅरिंग कंडक्टर ज्या डायरेक्शननी मूव्ह होईल त्या डायरेक्शननी त्याला फोर्स अप्लाय होईल. नाव हिअर यू कॅन सी देअर इज द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. Okay, here you can see that armature is present between that north pole and south pole. Again there are the two slip rings, or we say that it is also called as the commutator segment.
स्लिप रिंगलाच दुसरं नाव आहे कम्युटेटर सेगमेंट, आणि तिथे 2 कार्बन ब्रशेस आहे, ओके, विच कॅन बी कनेक्टेड डायरेक्टली टू दी बॅटरी ऑर सेल, जे दोन्ही बॅटरी किंवा सेलला डायरेक्टली कनेक्ट केलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला करंट फ्लो होताना दिसते आहे पहा. हिअर यू कॅन सी द करंट फ्लो, हाऊ दॅट करंट फ्लो इज दॅट यू कॅन शो. इथे पहा हा करंट या पोझिशनला चालला, या कॉईलमध्ये हा करंट या पोझिशनला चालला, या कॉईलमध्ये हा करंट रिव्हर्स पोझिशनला मूव्ह होत आहे. म्हणजे दिस इज वी कॉल्ड ॲज द फॉरवर्ड पोझिशन, दिस इज वी कॉल्ड ॲज द रिव्हर्स पोझिशन. अँड ॲज बाय गिविंग द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, करंटची पोझिशन चेंज झाली की फोर्सची पोझिशन चेंज होते. करंट फॉरवर्ड झाला तर फोर्स हा अपवर्ड, करंट हा रिव्हर्स आला तर फोर्स हा डाऊनवर्ड. ओके, नाव सी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. दिस इज द मॅग्नेटिक, this is the magnetic field, this is the current field, and this is the magnetic force. करंट जर पर्टिक्युलरली या डायरेक्शननी मूव्ह होत असेल तर मेकॅनिकल फोर्सची डायरेक्शन ही अपवर्ड असेल, वाईल करंट हा रिव्हर्स फील्डमध्ये मूव्ह करत असेल तर मेकॅनिकल डायरेक्शन ही रिव्हर्स असेल. पहा, ज्यावेळेस करंट हा फ्रंट पोझिशनला मूव्ह होतो, या पोझिशनला मूव्ह होतो, फॉरवर्ड मूव्ह होतो, त्यावेळेस फोर्सची डायरेक्शन ही अपवर्ड असेल, फोर्सची डायरेक्शन ही अपवर्ड असेल. ज्यावेळेस करंट हा रिव्हर्स डायरेक्शनला मूव्ह होतो, या रिव्हर्स डायरेक्शनला, त्यावेळेस फोर्सची मुवमेंट ही डाऊनवर्ड असेल. म्हणजे हा जो कॉलम आहे हा तुमचा खालच्या साईडला मूव्ह करेल आणि या कॉलम जो आहे हा वरच्या साईडला मूव्ह करेल. म्हणजे इथे करंट हा वरच्या साईडला मूव्ह होतील, इथे करंट हा इथे हा फोर्स खालच्या साईडला मूव्ह होईल. ऑब्व्हियसली जर करंटची पोझिशन जर फक्त चेंज होत आहे तर या कॉईलची मूवमेंट चेंज होत आहे. आणि हाच प्रिन्सिपल वापरून आपण इथे तयार केली डी सी इलेक्ट्रिक मोटर. कुठल्याही डी सी इलेक्ट्रिक मोटरमध्ये दिस इज द सिम्पल प्रिन्सिपल की करंट ज्यावेळेस एका डायरेक्शननी फ्लो होतो त्यावेळेस फोर्स हा अपवर्ड मूव्ह होतो, आणि हा रिव्हर्स डायरेक्शनला फ्लो होतो त्यावेळेस हा डाऊनवर्ड मूव्ह होतो. म्हणजेच काय झालं, सिम्पली वी कॅन मेक अ रोटेशन इन दॅट पर्टिक्युलर नॉर्थ अँड साऊथ पोल. आणि इथे रोटेशन झालं म्हणजे आपल्याला त्याचं रोटेशन मिळालं, आणि रोटेशन म्हणजेच काय तर आपली इलेक्ट्रिक मोटर. रोटेशन जर झालं म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रिक मोटर त्या ठिकाणी मिळाली. ओके, नाव सी हिअर, there are the fluxes are present between north and south pole. Current is moving. When it is in forward direction it experiences a upward force, when current is in the reverse direction it experiences a downward force. And this is the Tesla's equation, that tau is equal to BILW. Okay, so this is the simple law which is given by the Faraday's law of electromagnetic induction. Whenever current carrying conductor placed in a magnetic field it experiences a force. हे स्टेटमेंट माझं तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. When a current carrying conductor placed in a magnetic field it experiences a force. This is the statement of Faraday's law of electromagnetic induction. This is the simple principle how that electric motor can work. असा प्रिन्सिपल वापरूनच इलेक्ट्रिक मोटर ही मूव्ह करते किंवा रन करते. ओके, नाव यू कॅन अंडरस्टूड दॅट हाऊ इलेक्ट्रिक मोटर कॅन वर्क. नाव वी कन्क्लूड टू अवर टॉपिक. दिस इज द लास्ट पॉईंट ऑफ अवर सेशन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रिक जनरेटर अँड डी सी इलेक्ट्रिक जनरेटर. पहा, जनरेटर आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो. मोटर नाही म्हणत आहे मी तुम्हाला, आपल्याला डिफरन्स बघायचा आहे ए सी इलेक्ट्रिक जनरेटर आणि डी सी इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये. ए सी इलेक्ट्रिक जनरेटर जो आहे तो ए सी करंट जनरेट करेल. डी सी इलेक्ट्रिक करंट जो आहे तो डी सी करंट किंवा डी सी इलेक्ट्रिक करंट जो आहे तो जनरेट करणार आहे. ओके, हिअर इज यू कॅन सी द टू सिम्पल डायग्राम्स ऑफ ए सी इलेक्ट्रिक जनरेटर अँड डी सी इलेक्ट्रिक जनरेटर. Now you can see what is the basic difference between, there are the two separate split rings are present here. Here you can see half split rings are present in the DC electric generator. This is the most important thing, is difference between the DC electric and AC electric generator. Now see that this is the difference between AC electric and AC generators and DC generators. Now see friends, AC generator is a mechanical device which converts mechanical energy into electrical energy.
mechanical energy into AC electrical energy, and DC generator is a mechanical device which converts mechanical energy into DC electrical energy. याच्यामध्ये AC हा DC जनरेटर DC इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट करते, AC जनरेटर हा AC इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट करतो. सेकंड पॉइंट, इन अन AC जनरेटर द इलेक्ट्रिक करंट रिव्हर्सेस डायरेक्शन पिरियडिकली. Here you can see such type of AC wave is present here. Here direct DC मध्ये एक स्ट्रेट लाईनचा करंट फ्लो होतो. सो हिअर करंट रिव्हर्सेस डायरेक्शन पिरियडिकली. हिअर इलेक्ट्रिक करंट फ्लोज ओनली इन वन डायरेक्शन. AC generator does not have commutators. DC generators have commutator to make the current flow in one direction. Okay, here you can see there are the commutators are present on AC electric generator, while here here does not have the commutators. Here are the commutators for making that current flow in only one direction. Next, AC generators have slip rings. DC जनरेटर हॅव स्प्लिट स्लिप कम्युटेटर्स. इथे ह्या स्लिप रिंग्स कंप्लीट स्लिप रिंग्स आहेत. इथे ज्या स्लिप रिंग्स किंवा ज्याला कम्युटेटर्स म्हटलं आपण त्या स्प्लिट आहेत. स्प्लिट म्हणजे त्याच्यामध्ये गॅप आहे. इथे तुम्हाला एक छोटासा गॅप दिसत असेल. सो हिअर यू कॅन सी हॅव द स्लिप रिंग्स where it can have the split slip ring commutators. Split ring commutators. This is the basic difference between the AC generator and DC generator. Remember that, write down it on your note, prepare your own notes by these video lectures, understood that concept, remember on that in your mind and write down on your paper. हे कन्सेप्ट समजून घ्या, हे लक्षात घ्या आणि हे तुम्ही लिहून घ्या. फ्युचर पर्पसेससाठी हे कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आणि खूप युजफुल नेहमीच असतील. त्यामुळेच हे लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स मी तुमच्यासाठी प्रिपेअर करत आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी 10वीचा अभ्यास करताना कन्सेप्टवर जास्त लक्ष द्या आणि जे आपल्याला समजते आहे, जे आपल्याला इझिली अंडरस्टूड होते आहे ते आपल्याला सहज प्रकारे आपल्या एक्झाम पेपरमध्ये किंवा कुठल्याही पेपरमध्ये इझिली मांडता आलं पाहिजे. म्हणून हे व्हिडिओ लेक्चर्स खास करून तुमच्यासाठी बनवलेले आहे. तुम्हाला या व्हिडिओ लेक्चर्सविषयी काहीही शंका असेल किंवा काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर कमेंट करून तुमच्या अडचणी किंवा तुमच्या क्वेश्चन्स हे तुम्ही मला मांडू शकता. ओके, सो दिस इज द बेसिक introduction or basic concepts about that electric motor. Okay, thank you friend. We can be meet in your next lecture.